प्रियजनांनो, येशूच्या नावात तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. ही सकाळ तुम्हाला कशी वाटते? तुम्ही ठीक आहात ना? आणि तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही समाधानाने या नवीन दिवसात प्रवेश केला आहे का? की तुमच्या मनात काही संघर्ष किंवा त्रास आहे? सकाळी उठून आपण प्रभूला शोधले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, येशू, मला तुझ्यासोबत चालायचे आहे. तू माझ्यासोबत चालावं यासाठी मी स्वतःला तुला समर्पित करतो. माझा हात धर आणि मला मार्गदर्शन कर. सकाळी जर तुम्ही अशी प्रार्थना आणि स्तुती केली तर तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही हेच केले पाहिजे, ठीक आहे, पण फक्त एवढेच करणे पुरेसे नाही. प्रभू आपल्याला आणखी एक सल्ला देत आहेत. तो काय आहे? पहिले थेसलोनिकांस अध्याय 5 वचन 22 मध्ये आहे, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. जेव्हा आपण काही गोष्टींपासून दूर राहतो तेव्हाच आपण देवाशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो, कारण येशू ख्रिस्त पवित्र आहेत. जेव्हा आपल्याकडे त्यांच्यासारखी पवित्रता असेल तेव्हाच आपण त्यांच्यासोबत चालू शकतो, कारण त्यांनी कधीही पापासमोर मान झुकवली नाही, तर पवित्र जीवन जगले आणि आपल्यालाही त्यांचे अनुसरण करण्यास बोलावले आहे. आपण त्यांची अनुसरण करू शकतो का? हे खरे आहे की आपण अगदी त्यांच्यासारखे बनू शकत नाही, पण जर आपण पवित्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले तर आपण तसे करू शकतो. ते आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेवतील. आपण हे काही गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाईट काय आहे तुम्हाला माहित आहे? तुम्ही असे म्हणताय का की मला माहित नाही? तुम्हाला हे नीट माहित आहे. तुम्हाला माहित आहे की दारू पिणे पाप आहे आणि जुगार खेळणे देखील पाप आहे. तुम्हाला नीट माहित आहे की लाच घेणे चुकीचे आहे आणि इतरांना फसवणे देखील वाईट आहे. आपल्याला वाईट गोष्टी नीट माहित आहेत. आपण म्हणू शकतो, आमची ती पापे क्षमा कर जी आम्ही जाणून बुजून किंवा अजाणतेपणी केली. पण काही गोष्टी आपण त्या वाईट आहेत हे जाणता करू शकतो. प्रभू आपल्याला त्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे सांगतील आणि शिस्त लावतील, पण आपल्याला 99% माहित असते की वाईट काय आहे. प्रभूने आपल्यामध्ये विवेकबुद्धी ठेवली आहे, बरोबर ना? आपली विवेकबुद्धी ही आपल्या आतून न्याय करणारी एक न्यायाधीश आहे. ती आपल्याला अगदी स्पष्टपणे दोषी ठरवेल. त्यामुळे आपल्याला पाप माहित नव्हते असे आपण म्हणू शकत नाही. तुम्ही काही चुकीचे केले की तुमची विवेकबुद्धी तुम्हाला टोचेल. बहुतेक वेळा आपण तिचा आवाज दाबून टाकतो. आपण आपल्या कर्मांचे समर्थन करून आपल्या विवेकबुद्धीचा आवाज दाबण्याचा आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. जेव्हा आपल्याला दोषी ठरवले जाते तेव्हा आपण म्हटले पाहिजे, ओह, हे पाप आहे. प्रभू, कृपया मला क्षमा कर, मी स्वतःला यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतो. तुम्ही हे म्हटल्याबरोबर देवाची उपस्थिती तुम्हाला पूर्णपणे व्यापून टाकेल. तुमच्या हातात सिगरेट असताना तुम्ही येशूसोबत चालू शकता का? एका हातात दारूचा ग्लास आणि दुसऱ्या हातात येशूचा हात धरून तुम्ही चालू शकता का? एका हाताने लाच घेत आणि दुसऱ्या हाताने येशूचा हात धरून तुम्ही चालू शकता का? अन्याय, पक्षपात, इतरांना दुखावून आणि त्यांना त्रास देऊन तुम्ही येशू सोबत चालू शकता का? अन्यायकारक, अधर्मी आणि वाईट काय आहे हे तुम्हाला स्वतःला माहित आहे. आपण फक्त त्यापासून दूर राहिले पाहिजे. तो यापासून दूर राहण्यासाठी कृपा देतो. जर तुम्ही म्हणालात, प्रभू, मला आता हे करायचे नाही, तर तो तुम्हाला मदत करेल. तुमच्या आयुष्यात आशीर्वाद का टिकत नाहीत हे तुम्हाला माहित आहे का? तुमच्या आयुष्यात पूर्ण शांती आणि आनंद का नाही? प्रभू वेळोवेळी तुमच्याशी बोलतात आणि तुम्ही काही काळासाठी तात्पुरते समाधानी होता, बरोबर ना? काय कारण आहे? तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट आहे, बरोबर ना? तुमच्या शब्दात, कृतीत, दृष्टीत आणि वागण्यात. मग यापासून दूर राहण्याचा निर्णय घ्या आणि त्यासाठी प्रार्थना करा. प्रभू, मला कृपा दे आणि मला मदत कर. तुम्ही मागितल्याप्रमाणे तो तुम्हाला कृपा देईल. म्हणून तुम्ही सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर राहिले पाहिजे. तुम्ही आज निर्णय घ्याल का? तुम्हाला हे नीट माहित आहे. तुम्हाला वाईटाबद्दल माहिती नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. दुष्ट मार्ग कोणते आहेत हे तुम्हाला माहित आहे.
प्रार्थना करा की त्याने तुम्हाला यापासून दूर राहण्यास मदत करावी आणि तो तुम्हाला मदत करेल. तुम्ही निर्णय घ्याल का? आपला हात आपल्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, प्रभू, माझ्यामध्ये कोणत्या प्रकारचे वाईट आहे हे मला माहीत आहे. मला यापासून दूर राहायचे आहे. मी स्वतःहून हे करू शकत नाही. मला मदत करा. मला आता याची गरज नाही. मी पुन्हा वाईट करू नये. मी स्वतःला समर्पित करतो. येशू, तुझी जी मुले अशा प्रकारे प्रार्थना करतात त्यांना मदत कर. तुझ्या मुलांना कृपा दे की ते यापासून दूर राहतील आणि पवित्र जीवन जगू शकतील. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमीन, आमीन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.